शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे राज्य सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईचे 2353 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती सर्वात अगोदर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, या निधीमध्ये पीक विम्यासाठी 1734 कोटी रुपये तर नैसर्गिक आपत्तीसाठी 619 कोटी रुपये असा एकूण 2353 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षवेधी सूचनेचे महत्त्व सभागृहात आमदार राजेश विटेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। या लक्षवेधी सूचनेमुळे विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा अतिवृष्टी मदत निधीचा रक्कम लवकरात लवकर मिळणार आहे। यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना काढण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना या योजनेबद्दल शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार आहे ते बघूया। खरीप हंगाम 2024 साठी 2197.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या निधीचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे। सध्या राज्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असून अद्याप बरेच शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता या लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे महत्त्व जाणून घेऊया। पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, किडीमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना अनेकदा मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। अशा वेळी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा भाग बनू शकतोय। सध्या महाराष्ट्र राज्यात पीक विम्यासाठी केवळ 1 रुपया इतकी नाममात्र रक्कम भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारची पावले काय ते बघूया। पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक सोपी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत। त्या म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। उदाहरणार्थ, ज्यावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते त्यावेळी पीक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देऊन शेतकरी विमा दावा करू शकतात। यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगवान होते। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईची प्रक्रिया ती कशी आहे बघूया। शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे दावा दाखल करावा लागतो। यासाठी शेतकऱ्यांना पुढील महत्त्वाचे दस्तऐवज सादर करावे लागतात। ते म्हणजे काय ते बघूया। 1 नंबरला आहे 7/12 उतारा, 8 चा उतारा व पीक विमा पावती, बँक खात्याची माहिती, आधार कार्ड, नुकसानीचे फोटो किंवा व्हिडिओ पुरावे। शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणे हे गरजेचे आहे। या सर्व दस्तऐवजांची तपासणी झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर पीक विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष निधी आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत निधी लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नैसर्गिक आपत्तीच्या काळात पीक विमा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेचा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळते, परंतु ज्यांनी विमा उतरविला नाही त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागते। सध्या राज्य सरकारने पीक विम्यासाठी केवळ 1 रुपया इतकी अत्यंत कमी रक्कम ठेवली असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा। जेव्हा पीक विमा अर्ज सुरू असतील तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांचा विमा उतरवून घ्यावा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 31 मार्च 2025 पर्यंत पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती निधी वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। या कालावधीत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा केला जाणार आहे। शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करावी, जेणेकरून निधी वितरणात कोणतीही अडचण येणार नाही।